शब्दसुरांची मैफिल जमली, मान्यवर सारे अनाम आहे. दोन्ही कर जोडून रसिका, माझा तुला सलाम आहे. माझ्यातल्या मी ना माझा सलाम आहे. प्रचंड गर्दी झाली तिकडे सुग्रास भोजनाची, तरी जळालेल्या भाकरीस माझा प्रणाम आहे. जय महाराष्ट्र मंडळी. महाराष्ट्र जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा, शंभूराजांच्या पराक्रमांचा, बाबासाहेबांच्या लेखणीचा, अण्णाभाऊ साठेंच्या लोककलेचा वारसदार म्हणजे आपला महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, 105 हुतात्म्यांचा, 18 पगड जातींचा आपला हा महाराष्ट्र. कणखर देशा, राखट देशा, दगडाच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा श्री महाराष्ट्र देशा. अशा गडकऱ्यांनी निर्माण केलेल्या या महाराष्ट्राला मी मानाचा मुजरा देते. जन्मजन्मांतरी भारतात जन्म व्हावा ही अपेक्षाही करते. वादळाला कवेत घेणं वाटेल इतकं आणि फुंक मारून प्रबोधन करणं हे सगळ्यांना जमत नसतं. असेल समृद्ध भारत तर उधळून घ्यावा लागतो संसार. घडवायचा असेल समृद्ध भारत तर उधळून घ्यावा लागतो संसार. आणि परिवर्तनाच्या चळवळीसाठी झेलावे लागतात आपल्यांचेच वार, झेलावे लागतात आपल्यांचेच वार. सर्वप्रथम कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव फुलसिंग नाईक यांना वंदन करते. नमस्कार. मी विवेकानंद कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कोड क्रमांक 7 आज तुमच्या समोर विषय मांडते राष्ट्रभक्तीचे व्यापक स्वरूप. राष्ट्रभक्ती काय आहे हो राष्ट्रभक्ती? पण त्या अगोदर एक महोदय विचार मांडू इच्छिते की हा जो 3 दिवसीय युथ फेस्टिवल आहे याला आपण एक महोत्सव, उत्सव आणि सण म्हणून साजरा करूयात. कारण युवा शक्ती ही ती शक्ती आहे जी पायथ्यापासून शिखरापर्यंत पोहोचवू शकते. युवा शक्ती ही ती शक्ती आहे जी एकतेचे प्रतीक दर्शवते. आणि कोणीतरी म्हणूनच गेले की when the whole world is silent, even one voice become powerful and today that voice is youth. परीक्षक महोदय, जेव्हा मी स्पर्धेचा विषय ऐकला, समजून घेतला, तेव्हा माझ्या मनात एक गोष्ट आली की राष्ट्रभक्तीचे व्यापक स्वरूप आणि युवा शक्ती या दोघांमध्ये काहीतरी संबंध आहे. या दोघांचं काहीतरी नातं आहे. युवा शक्ती जर प्रत्येक युवकाने आर्थिक, सामाजिक, राजकीय, राजनैतिक अशा वाट्यांमध्ये, घटकांमध्ये आपला वाटा दिला तर याला आपण राष्ट्रभक्ती नाही म्हणू शकत का हो? आणि राष्ट्रभक्ती म्हणजे काय खूप मोठी गोष्ट नाही. राष्ट्रभक्ती म्हणजे एक भावना आहे. नेशन फर्स्ट, सेल्फ लास्ट ही भावना. आणि या भावनेचा आधारस्तंभ म्हणजे युवा शक्ती. पण महोदय, आपण जर बघितलं तर भारताची जी लोकसंख्या आहे, युवा लोकसंख्या ही सर्वाधिक जास्त आहे. पण दुःखाची बाब ही आहे की राजसेवेमध्ये, राजभक्तीमध्ये, राष्ट्रभक्ती, राष्ट्रसेवा आणि राजनीती, राजकारणामध्ये युवकांचा समावेश हा आपल्याला कमी दिसून येतो. राजनीतीपासून प्रशासनापर्यंत, देशापासून कारभारापर्यंत, विज्ञानापासून समाजापर्यंत जेवढा युवकांचा समावेश वाढेल, तेवढं आपल्या भारताचं भविष्य हे उज्ज्वल होणार. आणि जर भारताचं भविष्य उज्ज्वल होत असेल तर याला राष्ट्रभक्ती नाही म्हणणार तर मग कशाला म्हणणार? आणि शेवटी मनात एक प्रश्न राहतो की राष्ट्रभक्ती म्हणजे नेमकं काय हो? स्वतःच्या देशाची कला, परंपरा, साहित्य, इतिहास, संस्कृती याचा अभिमान वाटणे याला राष्ट्रभक्ती म्हणावं का? हो, याला तर राष्ट्रभक्ती म्हणावंच. पण अजून काय राष्ट्रभक्ती म्हणजे? ज्याच्या पायात चप्पल नाही चालणाऱ्याला चप्पल द्या, तहानलेल्याला पाणी द्या, भुकेल्याला अन्न द्या, स्वतःशी इमानदार, राष्ट्राशी प्रामाणिक आणि समाजाबद्दल जबाबदार, तो झाला खरा राष्ट्रभक्त. पण पुन्हा विचार करतो की राष्ट्रभक्तीचे व्यापक स्वरूप म्हणजे काय हो? तेव्हा माझ्या डोक्यात 4 गोष्टी येतात. तर ह्या गोष्टी एकता, निष्ठा, कर्तव्य, प्रगती. एकता, राष्ट्रभक्तीमुळे देशामध्ये एकतेची भावना वाढू लागली. निष्ठा, आपल्या देशावर प्रामाणिक प्रेम करणं, समाजाच्या हितासाठी काम करणं. प्रगती, आरोग्य, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान यामध्ये, या विविध क्षेत्रामध्ये आपल्या देशाचं कल्याण झालं पाहिजे, प्रगती झाली पाहिजे, याला प्रोत्साहन देणं ही झाली राष्ट्रभक्ती. पण सध्या राष्ट्रभक्तीला राष्ट्रशक्तीमध्ये परिवर्तित करण्याची गरज सर्वाधिक जास्त भागू लागलेली आहे. कारण काय? याचे कारण कोणालाच माहित नाही. कारण राष्ट्रभक्ती म्हणजे फक्त 15 ऑगस्टला हातात झेंडा घेऊन वंदे मातरम, भारत माता की जय म्हणणं एवढंच नाही. राष्ट्रभक्तीमुळे काय काय होऊ शकतं?
निर्माण होऊ शकतं. धन्यवाद. इथे माझे 2 शब्द संपवते. जय हिंद.